नमस्कार, धन्यवाद. रवी प्रदोष व्रत कथा. एका गावात एक अत्यंत गरीब ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी प्रदोष व्रत पाळत असे. दोघांना एक मुलगा झाला. एके दिवशी मुलगा गंगेच्या तीरावर आंघोळीसाठी गेला. पण वाटेत त्याला चोरांनी पकडले आणि विचारले, तुझ्या वडिलांच्या गुप्तधनाची माहिती दे, तर आम्ही तुला मारणार नाही, असे चोरट्यांनी त्याला सांगितले. बालक म्हणाला, अहो भाऊंनो, मी अत्यंत दुःखी आहोत, आमच्याकडे पैसे नाहीत. तेव्हा चोरट्यांनी विचारले, तुझ्या या गाठोड्यात काय आहे? मुलांनी सांगितले की माझ्या आईने मला यात भाकरी दिल्या आहेत. हे ऐकून चोरट्यांनी त्याला सोडून दिले. तेथून चालत चालत एका गावात पोहोचले. त्या शहरातील एका वटवृक्षाच्या सावलीत ते मूल झोपायला गेले. त्याचवेळी शहरातील पोलीस चोरांचा शोध घेत आले आणि त्यांना वटवृक्षाखाली एक मूल सापडले, ज्याला त्यांनी चोर समजून पकडले आणि त्या मुलाला राजाकडे नेले. राजाने त्याला तुरुंगात टाकले. मुलगा घरी परतला नाही. तेव्हा त्याच्या आईवडिलांना आपल्या मुलाची खूप काळजी वाटू लागली. दुसऱ्या दिवशी प्रदोष व्रत होते. ब्राह्मणाने विधिविधान प्रदोष व्रत पाळले आणि आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी भगवान शंकरांची प्रार्थना केली. भगवान शंकरांनी त्या ब्राह्मणाची प्रार्थना स्वीकारली. त्याच रात्री भगवान शंकर राजाच्या स्वप्नात आले आणि त्यांनी त्या मुलाला सोडण्याची आज्ञा केली, कारण तो चोर नाही. जर तू त्याला सोडले नाही तर तुझे सर्व राज्य आणि वैभव नष्ट होईल. सकाळ होताच राजाने त्या मुलाला तुरुंगातून सोडवले. त्यानंतर मुलाने आपली संपूर्ण कहाणी राजाला सांगितली. मुलाचे सर्व काही ऐकून राजाने आपल्या सैनिकांना मुलाच्या घरी पाठवले आणि त्याला त्याच्या आईवडिलांना घेऊन येण्यास सांगितले. आईवडील खूप घाबरले. मग राजाने मुलाच्या पालकांना घाबरू नको असे सांगितले, कारण मला माहीत आहे की तुमच्या मुलाने चोरी केली नाही. ब्राह्मणाचे दुःख दूर करण्यासाठी राजाने त्याला 5 गावे दान केली. अशा प्रकारे ब्राह्मण सुखाने राहू लागला. भगवान शंकराच्या कृपेने त्यांची दारिद्र्य दूर झाली. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.